नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथे भगवान शंकराची शक्ती, घनदाट जंगलांचा श्वास आणि सह्याद्रीचा गूढ शांतपणा एकत्र अनुभवायला मिळतो. ते म्हणजे भीमाशंकर. हे भीमाशंकर अभयारण्य सह्याद्री पर्वतरांगांमध्ये पुणे जिल्ह्यात वसलेले आहे. येथे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर आहे. आणि तसेच ही जागा भीमा नदीचा उगम स्थळ म्हणूनही ओळखली जाते. जर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर सुमारे 125 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे पुण्यावरून मंचर, नंतर घोडेगाव आणि मग भीमाशंकर. आणि रस्ता पूर्ण चांगला आहे. आणि जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर मुंबई, ठाणे, कल्याण, माळशेज घाट आणि नंतर मंचर वरून भीमाशंकरला जवळपास 210 किलोमीटरचं अंतर तुम्हाला पडते. गाईज, तुम्ही बघू शकता इथे किती छान निसर्गरम्य वातावरण आहे. चहूबाजूंनी पूर्ण झाडी आहेत. आणि इथे फिरण्यासाठी सर्वोत्तम कालावधी म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. कारण जून ते सप्टेंबर पावसाळ्यामध्ये निसर्ग अतिशय सुंदर असला तरीही रस्ते घसरू शकतात. आणि भीमाशंकर मंदिरात जाण्यापूर्वी आपल्याला भीमाशंकरचे अभयारण्य लागते. म्हणजे चहूबाजूंनी पूर्ण झाडी, निसर्गरम्य वातावरण आहे आणि तिथे बरेचसे वानर आपल्याला बघायला मिळतात. आणि जर तुम्ही लकी असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू देखील इथे तुम्हाला बघायला मिळेल. निसर्गाची मजा घेत, निसर्ग अनुभवत मंदिराच्या इथे आता पोहोचलेलो आहे आम्ही. आणखीन आपण मंदिराविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मंदिरामध्ये आल्यानंतर सर्वात पहिले आम्ही टिळा लावला. आणि मंदिर परिसरामध्ये तुम्हाला बरीच स्टॉल बघायला मिळतात. प्रसादाची होती, फुलांची देखील होती. त्यामुळे आम्ही सर्वात पहिले दर्शन घ्यायचे, त्यामुळे फुलं वगैरे घेतली आणि दर्शनाला निघालो. आणि आज सोमवार असल्यामुळे दर्शनासाठी बरीच गर्दी होती. तर चला, तोपर्यंत आपण मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात. त्रिपुरासूर या राक्षसाने फार पूर्वी भीमाशंकरच्या जंगलात म्हणजे त्रेतायुगात भगवान शिवाला अमरत्वाची देणगी मिळावी म्हणून तपश्चर्या केली होती. भगवान शिव जे विशेषतः आपल्या भक्तांबद्दलच्या दयाळूपणासाठी ओळखले जातात, त्यांनी त्रिपुरासुराच्या त्यांच्या प्रति वचनबद्धतेमुळे ते प्रसन्न झाले. म्हणून नेहमीप्रमाणे त्यांनी लोकांच्या हितासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा अटीचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कायमची कारवाई होऊ शकते. या अटीसह त्याला अमरत्वाचे सामर्थ्य दिले. कालांतराने त्रिपुरासूर ज्या परिस्थितीत त्याचे संगोपन केले होते ते विसरून गेला आणि शेवटी लोकांना तसेच इतर देवतांना त्रास देऊ लागला. तेथे अराजकता पसरली आणि त्याच्या निराकरणासाठी सर्व देवतांनी भगवान शंकराकडे धाव घेतली. अशा प्रकारे त्रिपुरासुरावर खटला चालवण्यासाठी भगवान शिवाने देवी पार्वती, कमळजा माता यांच्याकडे प्रार्थना केली की त्याचे हे कार्य पूर्ण करण्यात मदत होईल. त्यानुसार भगवान शिव आणि देवी पार्वतीने अर्धनारी नटेश्वर म्हणून ओळखले जाणारे एक नवीन रूप धारण केले आणि कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते. त्रिपुरासुराच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नी डाकिनी आणि शकिनी त्रिपुरासुराशिवाय त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न घेऊन भगवान शिवाकडे गेल्या. अशा प्रकारे भगवान शिवाने त्या दोघींनाही अमरत्वाचे आशीर्वाद दिले, जे त्याने त्रिपुरासुराला दिले होते. तेव्हापासून भीमाशंकर परिसराला डाकिन्या भीमाशंकरम म्हणून ओळखले जाते. आणि पौराणिक कथेनुसार भीम नावाच्या असुराचा वध करून भगवान शंकरांनी येथे विश्रांती घेतली आणि त्याच ठिकाणी हे ज्योतिर्लिंग प्रकट झाले. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षापूर्वीचे आहे. मंदिराच्या छतावर, खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते. देवळाच्या आवारातील प्रचंड मोठी घंटा आपले लक्ष वेधून घेते.
चिमाजी आप्पांनी वसईची लढाई जिंकल्यावर पोर्तुगीज चर्चमधून ही घंटा आणली व भीमाशंकरला अर्पण केली असे म्हणतात. पौराणिक कथेनुसार याच ठिकाणी भीमासुरापासून शिवभक्त प्रतिधर्मराजाच्या रक्षणार्थ महादेव प्रकट झाले होते. ज्या स्थानी ते प्रकट झाले होते तेथे स्वयंभू तेजस्वी ज्योतिर्लिंग निर्माण झाले आणि शिवाने भीमासुराचा वध केला, म्हणून या स्थानाला भीमाशंकर हे नाव पडले. आणि विशेष म्हणजे मंदिरातील निर्माल्यापासून येथे धूप अगरबत्ती बनवली जाते. मंदिर परिसरामध्ये आपल्याला अनेक देवतांची मंदिरे पाहायला मिळतात. तेथे सर्वतीर्थ कुंड देखील आहे. भीमाशंकर हे धार्मिक, नैसर्गिक आणि वन्यजीव अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. 1 दिवसाची किंवा 2 दिवसाचा निसर्ग सहलीसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.